मग त्यानंतर आपण काय केलं की जो काय मोंगोडीबी आहे, मोंगोडीबी आपण नोड.js शी कनेक्शन केलं ना कनेक्शन काल. जसं की आपण काय करतो की MySQL ची कनेक्शन देण्यासाठी आपण नोड.js मध्ये काहीतरी आपण त्याची क्युरी लिहितो किंवा सिंटॅक्स लिहितो. ठीक आहे, त्याचा काय जो कोड असेल तो कोड राईट करतो. मग काल आपण लेक्चर मध्ये काय पाहिलं की जी काय मोंगोडीबी आहे, जो एक डेटाबेस आहे, तो डेटाबेस आपण नोड.js शी कनेक्ट केला. ठीक आहे, ज्याची काय ती मिडलवेअर होती, मिडलवेअर URL स्ट्रिंग होती, त्या URL चा यूज करून आपण काय केलं की नोड.js मध्ये जी काय आपला मोंगोडीबी डेटाबेस आहे, तो मोंगोडीबी डेटाबेस कनेक्ट करून घेतला होता. ठीक आहे, मग आपण आज काय करू की थोडंसं अजून पुढे जाऊ थोडंसं त्याच्या. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल जो काय आपला फोल्डर आहे Node.js50a म्हणून, त्यामध्ये आलो आणि त्यामध्ये आल्यानंतर मी एक फोल्डर बनवतो की फोल्डरला नाव देतो मी MongoDB day2 करतो. ठीक आहे ना. आज आणि जो काय फोल्डर बनवला त्या फोल्डरला आपण करणार CMD करणार पहिले, बरोबर ना. मग जशी आपण CMD ओपन केली, CMD ओपन केल्यानंतर आपली कमांड राहतात की पहिली कमांड काय राहणार आपली, काय कमांड राहणार की इन्स्टॉलेशन करून घ्यायची. ठीक आहे ना. मग इन्स्टॉलेशन करण्यासाठी आपल्याला लागणारे एक एक्सप्रेस लागणार आहे. आणि काल आपण एक नवीन पॅकेज पाहिलं होतं. काय पॅकेजचं नाव होतं, काय नाव होतं की मुंगूस म्हणून. आणि दोन पॅकेज आपल्याला लागणार आहेत, त्यामुळे याला आपण दोन्ही पॅकेजला करतो इन्स्टॉल. काय झालं, स्पेलिंग चुकली का? ठीक आहे, कुठे चुकली, SE का? ठीक. ठीक आहे, झाले दोन पॅकेज इन्स्टॉल. मग पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर आपली सेकंड कमांड काय राहणार की कोड पेस्ट डॉट, हे कमांड राहणार. ठीक आहे, ही कमांड टाकली आपण. कमांड टाकल्यानंतर जो काय आपला फोल्डर आहे, फोल्डर ऍज इट इज कुठे ओपन झाला, VS कोड ओपन झाला. मग VS कोड ला ओपन झाल्यानंतर आपली एक VS कोड मध्ये फर्स्ट स्टेप असते की फर्स्ट स्टेप काय राहते की आपल्याला एक सर्व्हर लागणार आहे. मग सर्व्हर लागण्यासाठी मेन काय लागणार आहे, एक फाईल लागणार आहे. कोणती फाईल लागणार आहे, index.js नावाची फाईल बनवली आणि त्या फाईल मध्ये आपलं सर्व्हरचा जो काय कोड असेल तो कोड आपण राईट करणार. ठीक आहे, मग सर्व्हरचा कोड आपण इंडेक्स फाईल मध्ये राईट करण्यासाठी मी पहिलं घेतो एक कॉन्स्ट, त्यानंतर एक एक्सप्रेस व्हेरिएबल. ठीक आहे, की ह्याला आपण करू 2 मिनिटं बंद करून टाकू. ठीक आहे, कॉन्स्ट एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये एक्सप्रेस. ठीक आहे, त्यानंतर दुसरा व्हेरिएबल कोणता, ऍप नाव, ऍप इक्वल टू एक्सप्रेस राऊंड ब्रॅकेट आणि कोलन. ठीक आहे, त्यानंतर एक आपण URL बनवणार. कोणती URL असते आपली बेसिक की ऍप डॉट गेट डबल कोड स्लॅश कोमा फंक्शन. आणि फंक्शन मध्ये दोन राहतात गोष्टी, एक राहते रिक्वेस्ट, दुसरी राहते रिस्पॉन्स आणि कर्ली ब्रॅकेट. मग कर्ली ब्रॅकेट नंतर रिस्पॉन्स डॉट आपण करू सेंड, आणि सेंड मध्ये मी राईट करतो हॅलो. ठीक आहे, आता URL बनवली. URL नंतर जो काय आपण सर्व्हर बनवला आहे, सर्व्हर रन करण्यासाठी आपल्याला त्याला एक पोर्ट नंबर द्यावा लागेल. मग ऍप डॉट लिसन राऊंड ब्रॅकेट मध्ये एक पोर्ट नंबर दिला 1000. ठीक आहे, आपण एक छोटासा सर्व्हर बनवला. सर्व्हर बनवल्यानंतर आपण त्या सर्व्हरला करणार मी रन करण्यासाठी आलो CMD मध्ये. आणि CMD मध्ये मी कमांड टाकतो नोडिमॉन index.js. ठीक आहे, झाला एक्झिक्यूट. मग याचा आउटपुट पाहण्यासाठी आपण ब्राउझरला जातो, ब्राउझरला सर्च करणार लोकलहोस्ट कोलन 1000 आणि आपल्या पुढे असा एक हॅलो वर्ड प्रिंट झाला. ठीक आहे, जो आपण सर्व्हरवरून प्रिंट केला. ठीक आहे, मग काल आपण पाहिलं काय होतं की जी का आपला MongoDB होती, MongoDBची कनेक्शन करण्यासाठी की आपण एक पॅकेज इन्स्टॉल केलता. कोणता पॅकेज होता तो, की असा एक मुंगोस नावाचा काहीतरी पॅकेज आपण इन्स्टॉल केलता.
ठीक आहे ना. मग त्याला MongoDB शी कनेक्ट करण्यासाठी पहिलं त्याला रिक्वायर्ड करायला लागेल. मग मी एक व्हेरिएबल घेतला mongoose इक्वल टू रिक्वायर, राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये टाकतो मी mongoose. ठीक आहे. जो काय पॅकेज आहे mongoose नावाचा तो आपण फक्त रिक्वायर करून घेतला किंवा इम्पोर्ट करून घेतला. मग ह्या व्हेरिएबलचा यूज करून आपण काय करणार आहे, MongoDB चे कनेक्शन देणार आहे. ठीक आहे. मग कनेक्शन देण्यासाठी जास्ती काय अवघड नाही, जसं की आपण MySQL मध्ये करायचो की MySQL डॉट क्रिएट कनेक्शन, राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट, त्यानंतर होस्ट राहायचा, युजर राहायचा, त्यानंतर पासवर्ड आणि डेटाबेस, इतक्या गोष्टी राहायच्या. पण तसं MongoDB मध्ये नाही. MongoDB मध्ये सिंपल काय करायची की जे आपण mongoose कीवर्ड आपण काय केला, इम्पोर्ट केला, जे काय पॅकेज इम्पोर्ट केले त्याला काय करा, mongoose डॉट कनेक्ट आणि राऊंड ब्रॅकेट, बस एवढाच कोड. आणि जी काय डबल कोड दिलाय, डबल कोड मध्ये आपण काय राईट करणार, कनेक्शन स्ट्रिंग राहणार. काय राहणार इथे, कनेक्शन स्ट्रिंग. मग आता जी काय कनेक्शन स्ट्रिंग असणार त्याला आपण URL बोलतो. काय बोलणार, URL. मग जी काही URL आहे ती URL आपण इथे डबल कोड मध्ये टाकणार. मग ही जी काही URL असणार ती URL कुठे भेटणार आपल्याला, जी काय आपण MongoDBचं कंपास डाउनलोड केलंय त्यामध्ये आपल्याला भेटणार. मग MongoDB कंपास जे काय सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरला मी करतो ओपन. आणि ओपन झाल्यानंतर आपल्या पुढे असा एक इंटरफेस ओपन झाल्यानंतर इथं ऍड न्यू कनेक्शन वर क्लिक करा आणि ऍड न्यू कनेक्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही कनेक्ट करा किंवा सेव्ह कनेक्ट करा. ठीक आहे. मी सेव्ह कनेक्ट करतो. सेव्ह कनेक्ट केल्यानंतर की मला असं एक पॉपअप येईन, पॉपअप आल्यानंतर जसं मी लेफ्ट साईडला स्क्रोल करेन, लेफ्ट साईडला स्क्रोल केल्यानंतर की मला इथे एक लोकल होस्ट कोलन 27.0.17 असं काहीतरी आलं आणि ह्याच्या पुढे एक आली ग्रीन टिक आली, म्हणजे जो काय डेटाबेस आहे तो डेटाबेस कनेक्ट झाला. मग आपल्याला पाहिजे काय, की आपल्याला पाहिजे कनेक्शन स्ट्रिंग पाहिजे किंवा आपल्याला कनेक्शन URL पाहिजे. मग कुठे भेटणार ती, जी काय आपली ग्रीन टिक आली, ग्रीन टिक मध्ये आपल्याला 3-4 ऑप्शन दिसतात. तिथे ऑप्शन दिसल्यानंतर तिथे प्लस वर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक डेटाबेस क्रिएट करायला भेटेल. त्यानंतर याच्या ह्या साईडला थ्री डॉट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला भरपूर सारे ऑप्शन भेटतील. मग ह्यामधून आपल्याला ऑप्शन सोडायचा आहे कॉपी कनेक्शन स्ट्रिंग. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर जी काय कॉपी कनेक्शन स्ट्रिंग आहे ती कॉपी झाली आणि ती कुठे पेस्ट करणार तुम्ही, जी काय आहे mongoose डॉट कनेक्शन त्यामध्ये जी काय URL आहे URL मध्ये त्या पेस्ट करून बस काम संपलं. तुमचं जे काय MongoDB शी कनेक्शन आहे डेटाबेसची ते कनेक्शन सक्सेसफुली झालंय असं समजायचं. आणि स्लॅश द्यायचा. स्लॅश देऊन काय करणार, जे काय तुमचा डेटाबेसचं नाव असेल की जसं MySQL मध्ये जाऊन करायचं तुम्ही क्रिएट डेटाबेस डॉट डॉट डॉट, जे काय डेटाबेसचं नाव असेल तुम्ही ते डेटाबेसचं नाव द्यायचं. पण तसं नाही, MongoDB मध्ये तसं नाही, की MongoDB मध्ये काय की तुम्ही जे कनेक्शन स्ट्रिंग आणली, कनेक्शनच्या स्ट्रिंगच्या पुढे तुम्ही काय करा, स्लॅश द्या आणि ते डेटाबेसचं नाव द्या. मग मी डेटाबेसचं नाव देण्यासाठी मी एक डेटाबेस नेम देतो, जसं की A2Z_demo50 घेऊ आपण. ठीक आहे. किंवा A2Z50 करू आणि अंडरस्कोर डेमो दिलाय. हा आपण काय केलाय, डेटाबेस बनवलाय. जो हा डेटाबेस आपल्या डेटाबेस मध्ये पहिला ऑलरेडी अवेलेबल नाहीये. जसं की A2Z48 आहे, A2Z50 आहे, पण A2Z50_डेमो नाही. ठीक आहे ना. कालपर्यंत आपण हे तुम्ही सर्वांनी ट्राय केलं असेल आणि सर्वांचा कोड हा राईट पण केला असेल. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. आता मला हे सांगा की जो आपला MySQL होता, MySQL मध्ये आपण जे कलेक्शन करायचं त्याला आपण टेबल बोलायचो. ठीक आहे ना. मग जे MongoDB आहे, MongoDB मध्ये आपण त्याला काय बोलणार, काय म्हणणार, कलेक्शन म्हणणार. सेम दोन्ही एकच राहणार, फक्त त्यांचं नाव चेंज होतंय. जसं की MySQL मध्ये डेटाबेसला डेटाबेसच म्हणणार आणि MongoDB मध्ये डेटाबेसला डेटाबेसच म्हणणार. पण चेंज काय होतंय की जो काय टेबल आपण MySQL मध्ये टेबल बोलतो त्याला तिकडे काय बोलणार, आपण टेबलला कलेक्शन बोलणार. काय बोलणार, कलेक्शन. ठीक आहे. एवढा कॉन्सेप्ट सगळ्यांचा क्लिअर असेल असं आपण समजतो मी. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचे, आता आता आपण डेटाबेस बनवला. आता डेटाबेस बनवल्यानंतर आपण कलेक्शन पण बनवला किंवा आपण त्याला टेबल बी बनवणार. ठीक आहे. मग टेबल बनवल्यानंतर आपल्याला टेबल कसा बनवायचा आहे, त्या टेबलमध्ये काय काय राहणार हे आपल्याला त्याला रूल सांगायला लागतील. काय सांगायला लागतील, रूल. रूल म्हणजे जसं की
आता एखादा तुम्ही ऑफिसला गेला, त्याने ऑफिसला गेल्यानंतर की तिथे खाली बाहेर बोर्ड लागला असतो, परवानगीशिवाय आतमध्ये येऊ नये, असं असतं ना, ऐक ना. म्हणजे तो काय बोर्ड राहिला, परवानगीशिवाय आतमध्ये येऊ नये, तो काय झाला त्यांचा एक रूल झाला. ठीक आहे ना, म्हणजे त्यांचा रूल आहे की परवानगीशिवाय आतमध्ये यायचं नाही, तो त्यांचा काय झाला, रूल झाला. तुम्ही कॉलेजला गेला असाल, कॉलेजला गेल्यानंतर त्यांचे काहीतरी रूल असतात. ठीक आहे, एक्झाम्पल तुमची आता एक्झाम चालू आहे. ठीक आहे, आणि एक्झाम चालू आहे तर तुमचं जे काय हॉल तिकीट आहे, हॉल तिकीटवर तुम्हाला लिहिलेलं असतं की तुम्ही मोबाईल अलाउड करू शकत नाही, डिजिटल डिजिटल वॉच अलाउड नाही तुम्हाला. ते त्यांचे काय झाले, एक्झामचे रूल झाले ना. मग आपल्याला तेच करायचे की जे काय मोंगोडीबी आहे, मोंगोडीबी मध्ये आपला जो काय कलेक्शन आहे, कलेक्शन मध्ये आपण काय काय स्टोअर करणार आहे त्याचा एक आपल्याला रूल बनवावा लागेल. काय बनवावा लागेल, रूल बनवायचा आहे आपल्याला. मग रूल बनवण्यासाठी जास्ती काय कॉम्प्लिकेट नाही, की एक व्हेरिएबल घ्यायचा, व्हेरिएबलला मी नाव देतो की आपण रूल बनवू. कशाचा रूल बनवणार, की स्टुडंटचा बनवू. ठीक आहे, किंवा युजरचा बनवू. मी एक युजर व्हेरिएबल घेतला, युजर व्हेरिएबल नंतर आपल्याला रूल बनवायचा आहे. मग रूल बनवण्यासाठी आपण सांगणार मुंगूसला मुंगूस डॉट मॉडेल म्हणणार, रूलला आपण मॉडेल म्हणणार, मॉडेल नंतर राऊंड ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट नंतर तुम्ही द्या डबल कोड मध्ये आता जे काय आपलं निरे करली ब्रॅकेट. ठीक आहे, आता जे काय आपलं काय केलंय, आपण एक व्हेरिएबल घेतलाय, व्हेरिएबलला सांगितलंय मध्ये फक्त जी काय स्टोअर होणार ती कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार, युजर व्हेरिएबल मध्ये. मग आपण मुंगूसला सांगितलं, मुंगूसला सांगितलं एक मॉडेल बनवायचा आहे. मॉडेल म्हणजेच आपला रूल. काय मॉडेल म्हणजे काय, आपला रूल. आणि रूल मध्ये आपण टेबल म्हणजे टेबल किंवा कलेक्शन नेम देणार आहे. काय देणार आपण, कलेक्शन नेम. जे आपण मायस्क्यूएल मध्ये जायचो, मायस्क्यूएल मध्ये आपण वर्क बेंच मध्ये जाऊन टेबल क्रिएट करायचो. मोंगोडीबी मध्ये तसं नाही की आपण सगळे हँडल करणार नोट जेस थ्रूच काय हँडल करणार. ठीक आहे, आता इथे टेबल नेम द्यायचा असलं, टेबल नेम मी देतो की आपला कोणता युजर आहे ना. ठीक आहे, मी इथे पण युजरच राईट करतो. ठीक आहे, जो काही युजर नावाचा टेबल असेल किंवा कलेक्शन असेल त्यामध्ये कॉमा देऊन कर्ली ब्रॅकेट मध्ये सांगणार की काय काय स्टोअर करणार. मग फर्स्ट आपण युजरचं काय काय स्टोअर करणार सांगा बरं मला, 2-3 फील्ड. की एक आपण नेम स्टोअर करू. ठीक आहे, त्याला कोलन देऊ. ठीक आहे, डबल कोड मध्ये घेतो मी नेम आणि कोलन. कोलन दिल्यानंतर जो काय आपण नेम स्टोअर करणार आहोत त्या नेमचा टाईप कोणता राहणार, कोणता टाईप राहणार. ठीक आहे, व्हेअर ती आता तो मायस्क्यूएलचा टाईप झाला. की आता मला जावास्क्रिप्ट मध्ये कोणता टाईप राहणार, स्ट्रिंग सर, स्ट्रिंग राहणार. ठीक आहे, मग आपण ह्याला इथं काय करणार, स्ट्रिंग देऊ, कोमा घेतला. ठीक आहे, यानंतर अजून कोणती फील्ड घेणार आपण, मोबाईल घ्यायचा, मोबाईल. ठीक आहे, कर्ली ब्रॅकेट आधी का इथं. ठीक आहे, 2 मिनिट. आय थिंक सिंटॅक्स चुकतोय वाटतंय, असं मला वाटतंय. ठीक आहे, आणि जे काही मोबाईल असणार मोबाईलला टाईप कोणता राहणार, नंबर. ठीक आहे, 2 मिनिट. काहीतरी नाही, सिंगल कोड मध्येच राहणार ते. डबल कोड मध्ये दिलं तो एक स्ट्रिंग म्हणजे एक स्ट्रिंगच झाली ना, तो डायरेक्ट आपला टाईप नाही ठरणार. ठीक आहे, 2 मिनिट. काहीतरी आपलं चुकतंय असं मला वाटतंय. ठीक आहे, काय अडचण नाही, आपण चेक करू सिंटॅक्स वगैरे. ओके, ठीक आहे. आता आपण मोबाईल घेतला, मोबाईल घेतल्यानंतर अजून एक मला टाईप घ्यायचा. काय घ्यायचा, युजरचा ईमेल घ्यायचा. आणि जो काही ईमेल असेल ईमेलला टाईप कोणता देणार आपण सांगा, की स्ट्रिंगच देणार. ठीक आहे, अजून जी काही युजर आहे युजरचे आपण एज घ्यायची, एजला टाईप कोणता राहणार, नंबर घेऊ. ठीक आहे, आपण काय घेतलंय, नेम घेतलंय, मोबाईल घेतलाय, ईमेल घेतलाय, त्यानंतर युजरची एज घेतली आणि त्यांना आपण त्यांचे काय सांगितले, टाईप सांगितले. टाईप म्हणजेच काय झाला, तो आपला रूल झाला ना, की जो काय नेम येणार नेमचा काय राहणार टाईप, स्ट्रिंगच पाहिजे मला, तिथं तुम्ही नंबर नाही स्टोअर करू शकत. त्यानंतर मोबाईल, जो मोबाईलचा टाईप घेतलाय मोबाईलच्या टाईप मध्ये आपण स्ट्रिंग नंबर सांगितलाय, तिथे आपण स्ट्रिंग स्टोअर करू शकतो का, नाही करू शकत.
म्हणजे आपण काय सांगितलंय की जो आमचा MongoDB मध्ये युजर नावाचा टेबल असेल किंवा कलेक्शन असेल, त्यामध्ये आम्ही काय करणार, एक नेम असणार आणि ते नेम काय पाहिजे, मला स्ट्रिंग मध्ये पाहिजे. कसं पाहिजे? स्ट्रिंग मध्ये. ठीक आहे, एवढा कोड आपण राईट केलाय. राईट केल्यानंतर आता ऑटोमॅटिकली आपण टेबल बनवलाय का वर, जो काय आपण MongoDB कंपास आहे त्यामध्ये? नाही बनवलं. ठीक आहे, मग आपण जाऊ आउटपुट पेजला ना. आउटपुट पेजला गेल्यानंतर मी ह्याला करतो एकदा रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर काही नाही झालं प्रॉब्लेम. ठीक आहे, काहीच नाही आपल्याला सीडी पण काहीच नाहीये. ठीक आहे, मग वर्क झालं तर कुठे झालं? आता तुम्ही बघू शकतात की आपण जो काही डेटाबेस आहे इथे आपण डिक्लेअर केलाय. जो काय आपला टेबल आहे, टेबल कुठे डिक्लेअर केलाय? इकडे डिक्लेअर केलाय. ठीक आहे ना. मग आता वर्क बेंच जो काय आपला मायस्क्यूएल आहे त्यामध्ये टेबल आलाय का आपण चेक करू. ऑटोमॅटिकली दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, 43 आलंय का? ठीक आहे, आपण डेटाबेस कोणता दिलाय? A to Z 50 दिलाय. ठीक आहे, आला इथे डेटाबेस दिसतोय तुम्हाला. ऑटोमॅटिकली आपण क्रिएट केला का? जी काय MongoDB कंपास आहे त्या कंपास मध्ये आपण आलो आणि त्यानंतर काय केलं आपण, मी केलं का A to Z 50 डेमो नावाचा डेटाबेस क्रिएट केला का मी? नाही ना केला. तो ऑटोमॅटिकली कुठून तयार झाला? जो काय आपण Node.js आहे, Node.js मध्ये ऑटोमॅटिकली काय झाला की इथे आपण फक्त कनेक्शन स्ट्रिंग दिली आणि पुढे जाऊन स्लॅश डेटाबेसचं नेम दिलं आणि डेटाबेसचं नेम दिल्यानंतर आपण एक काय बनवला, त्यामध्ये एक रोल बनवला किंवा मॉडेल बनवला आणि मॉडेलमध्ये युजर नावाचा टेबल बनवला. मग त्याने काय झालं की ऑटोमॅटिकली जी काय आपलं MongoDB कंपास होतं, कंपासमध्ये ऑटोमॅटिकली एक डेटाबेस क्रिएट झाला आणि त्यामध्ये एक युजर्स नावाचा टेबल झाला. आपण तिकडे युजर केलाय आणि इकडे झाला युजर्स नावाचा. तो काय करतो, ऑटोमॅटिकली एस जोडतो. काय जोडतो? एस जोडतो. सपोज मी तिकडनं स्टुडंट दिलं तर इकडे काय होणार? स्टुडंट्स होणार. काय होणार? तिकडे मी टीचर दिलं तर इकडे काय होणार? टीचर्स होणार. आता हे एस टी जो काय आलाय तो डिफॉल्ट आलाय आणि त्यात युजर आलाय का युजर नावाचा एक टेबल क्रिएट झाला ऑटोमॅटिकली त्यात. सपोज आता ह्यानंतर मी अजून एक बनवतो की जसं की इथे फक्त मी स्टुडंट करतो. ठीक आहे, इथे स्टुडंट करू आपण आणि इथे पण आपण काय करतो, मी स्टुडंट देतो. आता तिकडे जाऊन काय होणार, ऑटोमॅटिकली एस काय होणार, अटॅच होणार. ठीक आहे, आपण आउटपुट पेजला जाऊन मी ह्याला एकदा रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर आपण जाऊ इथे आणि ह्याला पण एकदा रिफ्रेश करू. जसं रिफ्रेश केला आला स्टुडंट नावाचा टेबल झाला क्रिएट टेबल. ठीक आहे, टेबल करायचं क्रिएट काय अवघड नाही. आपण तिकडं Node.js मध्ये मॉडेल बनवला. मॉडेल बनवला की डायरेक्टली इकडे काय होणार, आपला काय होणार की आपला जो काही डेटाबेसचा टेबल आहे तो ऑटोमॅटिकली इकडे काय होणार, क्रिएट होणार. सपोज बघा शकतात आणि एस अटॅच झाला इथे. तिकडे आपण स्टुडंट दिले. स्टुडंट इकडे काय झालं, त्यांनी काय केलं, एस अटॅच करून घेतला. ठीक आहे, एवढा कॉन्सेप्ट समजतोय? ठीक आहे, क्लिअर आहे का एवढा? अरे क्लिअर आहे की नाही? ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे, घ्यायची पुढे. समजलं आहे का? रिपीट करू एकदा. ठीक आहे, समजले असं घेऊ. आता आपण दोन काय बनवले, आपला डेटाबेस आहे A to Z 50 आणि त्यामध्ये डेमो नावाचा. त्यात आपण दोन काय बनवले, टेबल बनवलेत. मग ह्याला टेबल बनवल्यानंतर याला काय आपण म्हणणार, रूल म्हणणार. रूल म्हणजेच काय, आपला मॉडेल. ठीक आहे, आता मॉडेल बनवलंय. मॉडेल बनवल्यानंतर आपण काय करणार की जो काय आपला आता ह्यात डेटा इन्सर्ट कसा करायचा. ठीक आहे, आपला डेटाबेस झाला. डेटाबेस झाल्यानंतर आपले दोन टेबल झाले. ठीक आहे, मग टेबल झाल्यानंतर मला आता जो काही युजर आहे, युजर मध्ये मला डेटा इन्सर्ट करायचा. काय करायची, डेटा इन्सर्ट करायची. मग डेटा इन्सर्ट करण्यासाठी मी काय करतो, इथे एक व्यार घेतो आणि एक ओबीजे बनवतो इक्वल टू करली ब्रॅकेट. यामध्ये मी काय करतो, 2-3 डेटा इन्सर्ट करतो. जसं की नेम. आता ही ओबीजे तुम्हाला सांगायची गरज नाही. नेम मध्ये मी राईट करतो दत्ता, कोमा घेतो. अजून मी इथे इन्सर्ट करतो माझा मोबाईल. एक ओबीजे बनवलाय सिंपल, बाकी काही नाही. ठीक आहे, मोबाईल नंबर टाकला. मोबाईल नंबर नंतर माझा ईमेल एक घेतो आणि ईमेल टाकतो मी. त्यानंतर एक एज घेऊ आपण आणि एज मी टाकतो इथे सपोज, सॉरी
एज आपण मी टाकतो सपोज 12 किंवा 22 टाकतो. ठीक आहे. आता जे का आपण मोबाईल नंबर टाकलाय, मोबाईल नंबर कसा दिलाय आपण स्ट्रिंग मध्ये दिलाय, पण आपण टाईप कोणता दिलाय नंबर. ठीक आहे. मग नंबर साठी मी काय नाही नंबर राईट केला. ठीक आहे. एक सिंपल काय बनवलं, एक ओबीजे बनवला. ठीक आहे ना. हा ओबीजे तुम्हाला काही सांगायची गरज नाही. ठीक आहे. आणि ओबीजे बनवल्यानंतर मला काय करायची की जो काही युजर नावाचा टेबल आहे किंवा कलेक्शन आहे त्यामध्ये डेटा इन्सर्ट करायची. मग डेटा इन्सर्ट करण्यासाठी काहीच नाही, काय करायचं फक्त की आपण जसं मायोस्केलचा डेटा इन्सर्ट करताना काय करायचो सांगा बरं मला एकदा, की एक व्यार करायचं ना, इथे क्युरी नाही, व्यार डेटा इक्वल टू अवेट, सॉरी अवेट, अवेट नंतर ठीक आहे, इथे EXE नाही घ्यायचं. इथे काय घेणार की कोणत्या डेटा इन्सर्ट करायचे तो व्हेरिएबल घ्यायचा. आपल्याला कशात इन्सर्ट करायची डेटा युजर मध्ये. मग इथे काय करणार तुम्ही युजर, काय करणार युजर, आणि युजर नंतर राऊंड ब्रॅकेट द्या आणि जो काय ओबीजे आहे तो ओबीजे ह्यात पास करून द्या आणि इथे डॉट द्या आणि डॉट देऊन काय करणार इथे सेव्ह करा. फक्त झाला डेटा सेव्ह. चेक करायची. ठीक आहे. एरर आला, काय एरर आहे असिंग, का बरं असिंग राईट करायला लागेल. ठीक आहे. ओके घेतलं असिंग, गेला का एरर? अरे गेला, थोडस स्लो चाललंय माझं लॅपटॉप त्यामुळे कसं दिसतंय. ठीक आहे. आणि ह्याला करतो आपण आउटपुट पेजला जाऊन मी ह्याला करतो एकदा रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर ठीक आहे, लॅपटॉप भरपूर स्लो चाललाय. आता आपण जाऊ जे काय मोंगोडीबीचं कंपास आहे त्यामध्ये आलो ना, आपण युजर नावाच्या डेटाबेस मध्ये एक डेटा इन्सर्ट केला, आला डेटा, आला डेटा इन्सर्ट डायरेक्टली. इथे क्युरी करायची गरज नाही, काय नाही काय नाही, डायरेक्ट डेटा इक्वल टू अवेट आणि अवेटला फक्त जो काय डेटा ओबीजे मध्ये तो पास करून द्या, आलाय डेटा. काय सिंपल कोड आहे यार, बघू शकता तुम्ही. आता हा ओबीजे मध्ये रिक्वेस्ट डॉट बॉडी तुमचा, फक्त मी स्टॅटिक डेटा केलाय आणि हा डेटाला पास कसं केलंय डेटा इक्वल टू अवेट आणि EXE जागे युजर राऊंड ब्रॅकेट आणि हे केले राऊंड ब्रॅकेट देऊन ओबीजे मी काय केलाय पास करून टाकलाय बस, आणि त्याला डॉट देऊन सेव्ह सांगितले, संपला विषय, क्लोज. अजून एक डेटा करू आपण इन्सर्ट, जसं की मी इथे करतो ABC, त्याचा मोबाईल नंबर राहून देऊ आपण, ईमेल आयडी चेंज करू ABC आणि त्याची एज टाकतो मी 12च वयाचं. ठीक आहे, एकच टाकू, त्याची एज कमी टाकतो. ठीक नाही, आताच क्रिएट झालाय. ह्याला करू रिफ्रेश, अरे ठीक आहे नवीन टॅब आपण झालं, ह्याला करू रिफ्रेश. ह्यात आलो आपण, ह्यात आल्यानंतर ह्याला डबल रिफ्रेश केलं, आले दोन डेटा. दोन डेटा काय आले की डबल रिफ्रेश केलं तर मी आले, आला ABC, त्याचा मोबाईल नंबर, ईमेल आणि त्याची एज आली. बस काहीच नाही, एवढाच फंड आहे. ट्राय करतात एवढं, ट्राय करतात का एवढं, करा बरं ट्राय. मग ऑनलाईन मेंबर्स काही एकदा रिपीट सांगू, ऑफलाईन रिपीट सांगायची गरज आहे की नाही? ठीक आहे, एवढा ट्राय करा मग तुम्हाला एकदा रिपीट सांग. ठीक आहे. ठीक आहे. तर काय केलंय की आता ही कनेक्शन स्ट्रिंग, आता ही कनेक्शन स्ट्रिंग भेटणार कुठे, कनेक्शन स्ट्रिंग कुठे भेटणार, जे की आपण मोंगोडीबीचं कंपास इन्स्टॉल केले सॉफ्टवेअर, त्या सॉफ्टवेअरला आल्यानंतर तुम्ही यातलं काय करा की कुठे या, कुठे आल्यानंतर तुम्हाला कुठे की इथे थ्री डॉट दिसतील, थ्री डॉट क्लिक करा आणि इथे तुम्हाला दिसेल कॉपी कनेक्शन स्ट्रिंग. ही कनेक्शन स्ट्रिंग कॉपी करायची आणि कॉपी केल्यानंतर जे काय मुंगीस डॉट कनेक्ट केले त्या कनेक्टच्या जागी आपण इथे पेस्ट करून टाका, फंडा खतम. आणि त्यानंतर आता ही डेटाबेसचं नाव पुढे द्यायचं. इथे कनेक्शन स्ट्रिंग झाली कोणती, ही कनेक्शन स्ट्रिंग झाली. मग या कनेक्शन स्ट्रिंगच्या पुढेच स्लॅश द्यायचा आणि तुमच्या डेटाबेसचं नाव राईट करायचं. काय करायची स्लॅश देऊन काय करायची तुमच्या डेटाबेसचं. ठीक आहे, मी राईट करतो की काय करणार स्लॅश, कसं राहणार तुमचं इथे की 2 मिनिट, जी काय कनेक्शन स्ट्रिंग आहे कनेक्शन स्ट्रिंग नंतर स्लॅश द्यायचा आणि तुमचा डेटा बेस नेम राहणार इथे. ठीक आहे ना, इथे काय देणार तुम्ही डेटाबेस नेम देणार, ही कनेक्शन स्ट्रिंग कुठे टाकायची इथे टाकायची, बस फंडा खतम. आणि त्यानंतर आता आपण हा मॉडेल बनवलाय, मॉडेल म्हणजे काय आपला रूल्स, किंवा आपण त्याला काय म्हणणार मॉडेलच आपण रूल म्हणणार. रूल्स म्हणजे काय की त्यात आपण कोणत्या प्रकारचा डेटा भरणार आहे ते सांगणार. ठीक आहे ना, त्यानंतर ठीक आहे असिंग थोडं साईडला काढू. आता जो काय डेटा आहे डेटा आपल्याला सेव्ह करायची, कुठे करायची, जो काय आपण टेबल बनवलाय, टेबल म्हणजेच आपण कलेक्शन बनवलाय
कुठे की A to Z50_demo मध्ये मी काय केलंय की एक स्टुडंट नावाचा टेबल युजर नावाचा टेबल बनलाय आणि त्या टेबल मध्ये मला डेटा इन्सर्ट करायची. मग डेटा इन्सर्ट करण्यासाठी मी काय करतो, एक स्टॅटिक डेटा घेतो. काय घेतो मी आता सध्या? स्टॅटिक डेटा घेतो. स्टॅटिक डेटा घेण्यासाठी काय करतो, एक व्हेरिएबल घेतला कोणता, ओबीजे. आणि ओबीजे मध्ये मी काय करतो की थोडासा स्टॅटिक डेटा भरतो. जसं की नेम घेतलं, मी नेम टाकतो एखादं, की सपोज माझं नेम टाकलं मी, ठीक आहे. त्यानंतर कॉमा घेतो. कॉमा घेतल्यानंतर अजून एक फील्ड घेतो. जसं की मी काय घेणार, अजून मोबाईल घेतो. मी काय करतो, स्टॅटिक डेटा घेतो. ठीक आहे, मोबाईल घेतो. मोबाईल घेतल्यानंतर मोबाईलचा टाईप आहे नंबर, म्हणून मी नंबर मध्ये राईट करतो. कोमा घेतला त्यानंतर की अजून एक ईमेल राईट करणार. ईमेलला मी देतो सपोज स्ट्रिंग मध्ये द्यायचं आपल्याला, dutta@gmail.com. ठीक आहे. त्यानंतर अजून आपली काय घेतली, एज घेतली. एज घेतली इथे मी एज राईट करतो, 22 अशी केली राईट. आता हा काय केला मी, स्टॅटिक डेटा बनवला. काय बनवला मी, स्टॅटिक डेटा. तुम्हाला समजेलच, हे तुम्ही बनवला पण असेल कधी जावास्क्रिप्ट मध्ये, किंवा की हा काय झाला, एक ऑब्जेक्ट झाला. ठीक आहे. मग जो काय हा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट मधला डेटा मला सेव्ह करायची. मग डेटा सेव्ह करण्यासाठी आपण मायस्क्यूएल मध्ये काय करायचो, एक व्हेरिएबल घ्यायचो, डेटा व्हेरिएबल इक्वल टू अवेट. आणि अवेट नंतर आपण EXE द्यायचं. EXE जागा काय करणार, कोणत्या डेटाबेस मध्ये आपल्याला डेटा इन्सर्ट करायची. इथे क्युरे करायची गरज नाही, इन्सर्ट इनटू काय तसलं काहीच नाही. फक्त सांगायचं कोणता कीवर्ड युजर दिला, युजर मध्ये राऊंड ब्रॅकेट, आणि राऊंड ब्रॅकेटला सांगायचं कोणता डेटा इन्सर्ट करायची, तो डेटा द्यायचा टाकून. आपल्याला जो काही ओबीजे आहे तो ओबीजे करायचा, स्टोर दिला ओबीजे. मग जो काय ओबीजे आहे त्याला काय करायचे, तो काय कर, सेव्ह कर, डॉट सेव्ह कर, पंडा खतम. आता एक आपल्याला अलर्ट आलाय अवेटचा. अवेटचा तुम्हाला माहिती, अवेट घेतलं म्हणल्यावर काय घेणार आपल्याला, असिंग घ्यायच लागणार आहे ना. असिंग घेतला, विषय खतम. आणि जो काय आपल्याला रिस्पॉन्स, जो काय डेटा इन्सर्ट आहे, डेटा आपण काय करू, सेंड करू. बरोबर ना, म्हणजे जो काय डेटा सेंड होणार तो आपल्याला डेटा व्हेरिएबल मध्ये सेंड होणार. बस, फंडा खतम. ह्याला जो आपण इकडे आउटपुट पेजला गेल्यानंतर याला मी एकदा रिफ्रेश करतो. जसं की इकडे रिफ्रेश केलं, जसं मी रिफ्रेश केलं आपल्याला काहीतरी भेटलंय. काय भेटलंय, जो काय डेटा इन्सर्ट झाला, इन्सर्ट झालेला डेटा भेटला. जसं की नेम भेटले, मोबाईल भेटलाय, ईमेल भेटलाय, त्यानंतर आपल्याला आयडी भेटली आयडी. आता ही आयडी तर आपण इन्सर्ट नाही केली है ना. आता जसं की आपण मायस्क्यूएल मध्ये आपल्याला आयडी स्वतः क्रिएट करायला लागायची. मोंगोडीबी मध्ये तसं नाही. मोंगोडीबी काय करतो की आपल्याला एक स्वतः ऑटोमॅटिकली एक युनिक आयडी तयार करून देतो. काय देतो, एक युनिक आयडी. जसे की आयडी तुम्ही बघू शकता, काय आयडी, हा त्याने एक युनिक आयडी बनवला. जसं की आपल्याला प्रायमरी की देऊन करायला लागत होतं, जसं मोंगोडीबी मध्ये तसं नाही. तो काय करतो, ऑटोमॅटिकली जो काय डेटा आहे, डेटाला एक आयडेंटिफायला एक आयडी देतो. काय देतो, आयडी देतो. ठीक आहे, आपण चेक करू डेटा इन्सर्ट झालाय का. इकडे रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं आलाय डेटा इथे. अजून एक डेटा इन्सर्ट करू, जसं की मी अजून करतो XYZ म्हणून. इथे करू आपण XYZ घेतला, त्याचा एक ईमेल टाकू, XYZ. आणि इकडे जाऊ, इकडे काय करणार आपण एकदा की रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर आलाय नेम, ईमेल आलाय आणि आयडी चेंज झालाय. आपण चेक करू की आयडी डिफरंट आहे की नाही. आणि इकडे जाऊन मी केलं रिफ्रेश, आला डेटा XYZ चा. आता हा आयडी, जो काय हा वरचा आयडी आणि हा आयडी सेम आहे का. तुम्ही लास्ट नंबर बघा, लास्ट काय आहे 68EA, आणि इकडे काय DLEA. म्हणजे जो काय आयडी आहे, आयडी भेटतोय, कसा भेटतोय, युनिक आयडी भेटतोय ना. ठीक आहे, एवढा डेटा सेव्ह करतात तुम्ही, करतात. कोणता डॅश डॅश बी, हे का, ह्याचं काही नाही, तुम्ही ह्याचा विचारच करू नका. काही नाही असं, ते सांगू पुढे तुम्हाला. ठीक आहे ना. डेटा इन्सर्ट करायचं तर पहा तुम्ही नोट.js मधून. ठीक आहे ना. हा, एवढं तर करा तुम्ही यार. कंट्रोल R, रिफ्रेश करण्यासाठी कंट्रोल R करा तुम्ही. ठीक आहे, एवढं ट्राय करतात. ठीक आहे, 2 मिनिट. ऑनलाईन मेंबर्स एवढं ट्राय करतात की डेटा इन्सर्ट करा बरं तुम्ही, 4-5 असे डेटा इन्सर्ट करा बरं. आणि झाल्यानंतर मेसेज बॉक्स मध्ये राईट करा की लगेच आपण काय करू, आता डेटा तर इन्सर्ट केलाय, डेटा इन्सर्ट केल्यानंतर आपण डेटा घेऊन पण येऊ. ते पण छोटच आहे, एवढं ट्राय करा. तर
ठीक आहे, 2 मिनिट. आता आपण डेटा इन्सर्ट केलंय. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स आहात ना तुम्ही? 2 मिनिट लक्ष द्या. आपण थोडंसं आणि थोडं पुढे घेतो. ठीक आहे, ठीक आहे. यासाठी नवीन फोल्डर घेऊ का? 2 मिनिटात आपण नवीन फोल्डर घेऊ. एवढं समजलं असेल का? ह्याच फोल्डर मध्ये डेटा दाखवू. ठीक आहे ना. थोडस मी दुसरा फोल्डर घेतो, ऑनलाईन मेंबर. ठीक आहे ना. काय झालं? अरे आपल्याकडे टाइम आहे. तुम्हाला जायची की गडबड आहे कोणाला? अरे टाइमच आहे यार, इतकं काय आहे? आता शिकणं वारल्या. ठीक आहे, एक नवीन फोल्डर घेतो मी. काय 2 मिनिटात आपण करून टाकूया सगळे. तुम्हाला सगळं माहिती आहे. हुशार आहे तुम्ही, सगळं समजतंय तुम्हाला. एवढंच म्हणजे इतक्या कॉम्प्लिकेट गोष्टी तुम्ही असंच करतात की 2 मिनिटात चालूच असतं यार. ठीक आहे, एक नवीन फोल्डर घेतो. जसं की एक फोल्डरला नाव देऊ आपण आता MongoDB _demo1. जो काय फोल्डर आहे त्या फोल्डरला आपण करू CMD. रेकॉर्डिंग चालू आहे. ठीक आहे, ऑनलाईनचा काय मेसेज आला, काय म्हणणं आहे? अरे यार, पेपरला जायची 9:30 पर्यंत आपलं लेक्चर असतं. काही नाही अडचण, 15 मिनिटं आहेत आपल्याकडे. ठीक आहे, 15 मिनिटात आपण टाकू सगळं. अरे लगेच पेपर आल्या. ठीक आहे, इन्स्टॉलेशन करू npm i एक्सप्रेस. दुसरं काय आपलं मुंगूस, याला करू आपण इन्स्टॉल. ठीक आहे, इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला अजून एक पॅकेज लागणार आहे. कोणतं पॅकेज लागणार आहे? की आपल्याला एक पेज बनवायची, EGS पेज बनवायची. त्यासाठी आपल्याला एक पॅकेज लागणार. कोणतं पॅकेज लागणार? npm i EGS हे एक पॅकेज आपल्याला लागणार आहे. त्यासाठी मी काय करतो, इन्स्टॉल करून घेतो. ठीक आहे, याला करू आपण क्लिअर केल्यानंतर कोड पेस्ट डॉट. ठीक आहे, बस. आणि कोड पेस्ट डॉट केल्यानंतर आपण एक इंडेक्स डॉट फाईल बनवावं लागेल. इंडेक्स डॉट जेएस बनवल्यानंतर जे काय आपण पॅकेज इन्स्टॉल केले त्याला मी करतो कॉन्स्ट एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये राहणार एक्सप्रेस. ठीक आहे, त्यानंतर एक आपण व्हेरिएबल मुंगूसला पण करू आपण रिक्वायर्ड. मग रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये. ठीक आहे, आवाज ठीक आहे, थोडी बडबड कमी करा यार. घ्यायची का नाही मग बंद करू मी? तसं सांगा. कॉन्स्ट ऍप इक्वल टू एक्सप्रेस इक्वल टू राऊंड ब्रॅकेट. ठीक आहे, त्यानंतर आपण एक URL बनवू ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा एक फंक्शन. आणि फंक्शन मध्ये दोन गोष्टी असतात. काय राहतात? एक रिक्वेस्ट आणि दुसरी राहते रिस्पॉन्स. कर्ली ब्रॅकेट मध्ये रिस्पॉन्स डॉट इथं मी सेंड करतो. ठीक आहे, सॉरी सेंड नाही करत, सेंड करण्याऐवजी मी रेंडर करतो. आणि रेंडर काय करणार की होम डॉट EGS जी काय फाईल आहे ती रेंडर करतो. मग जी काय EGS फाईल आहे ती EGS फाईल आपली कुठे राहणार? चला फास्ट मध्ये सांगा. की व्ह्यूज मध्ये. आणि व्ह्यूज मध्ये आपली एक राहणार होम डॉट EGS फाईल. त्यामध्ये मी H1 राईट करतो की होम पेज. मग इंडेक्स पेज मध्ये. इंडेक्स पेज आल्यानंतर जो काय आपला सर्व्हर आहे, सर्व्हरला एक मी पोर्ट नंबर देतो ऍप डॉट लिसन आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये 1000. जो काय आपला प्रोग्राम झालाय, प्रोग्रामला करू आपण एकदा रन करण्यासाठी नोडीमॉन इंडेक्स डॉट JS. ह्याचा आउटपुट पाहण्यासाठी कुठे जाणार? ब्राउझरला. आणि ब्राउझरला आल्यानंतर ह्याला करतो मी रिफ्रेश. आले होम पेज. ठीक आहे, होम पेज आले कन्फर्म. आता आपल्याला MongoDB शी कनेक्शन करून घ्यायचे. MongoDB शी कनेक्शन करण्यासाठी मुंगूस डॉट कनेक्ट. बस कनेक्ट केल्यानंतर राऊंड ब्रॅकेट मध्ये आपली जी काही कनेक्शन स्ट्रिंग आहे ती. मग कनेक्शन स्ट्रिंग घेण्यासाठी आपण इकडे आल्यानंतर 3 डॉट वर क्लिक केलं आणि इथे करून घेतली कॉपी कनेक्शन स्ट्रिंग. इकडे आल्यानंतर मी इकडे करतो पेस्ट केल्यानंतर मी इथे राईट करतो की डेमो 50 म्हणून. ठीक आहे, असा एक डेटाबेस बनवला. आणि डेटाबेस बनवल्यानंतर त्यामध्ये माझं एक मॉडेल राहणार. मॉडेल बनवण्यासाठी मी कॉन्स्ट
सॉरी, आता मॉडेल बनवायचे म्हणल्यावर आपला एक डेटाबेस आहे. डेटाबेस मध्ये कंपनीचा डेटाबेस आहे. ठीक आहे. कंपनीच्या डेटाबेस मध्ये आपले टेबल कोणते कोणते राहणार? सपोज युजर राहणार, एम्प्लॉय राहणार, मॅनेजर राहणार, म्हणजे असे भरपूर सारे आपले टेबल राहणार ना. जसं की आपली ई कॉमर्सची वेबसाईट होती. वेबसाईट मध्ये कसे अबाउट कंपनी, कॅटेगरी, प्रोडक्ट, प्रोडक्ट इन्फो, प्रोडक्ट प्राइसिंग, युजर, त्यानंतर ऑर्डर आय डी, ऑर्डर डिटेल, ऑर्डर टेबल, म्हणजे असे काय झाले भरपूर सारे टेबल झाले. ठीक आहे ना. मग आपण जे काही इंडेक्स पेज मध्ये आपण टेबल राहील सगळे मॉडेल राईट करायला गेलो तर थोडी गर्दी होईल. वाटेल ना, गर्दी होईल ना, की कोणते कुठे लिहिले आपल्याला समजणार नाही. मग त्यासाठी एक फंड आहे. काय करायचं, एक फोल्डर बनवायचं आणि त्या फोल्डरमध्ये जे काय आपले मॉडेल असणार, म्हणजे आपले जे काही रूल असणार ते रूल्स आपण तिथे राईट करणार. मग त्यासाठी एक आपण नवीन फोल्डर बनवणार. नवीन फोल्डरला नाव देऊ आपण मॉडेल. काय नाव देणार? मॉडेल. आणि मॉडेलच्या आतमध्ये एक आपला रूल राहणार, कोणता? युजर डॉट जेएस. आणि त्यामध्ये आपलं काय राहणार, जे काही रूल असणार ते रूल्स राहणार. मग काय केलंय की एक मॉडेल बनवला फोल्डर, आणि मॉडेल फोल्डरच्या आतमध्ये युजर डॉट जेएस बनवला, म्हणजे जी काही युजरचा जो काही मॉडेल असेल त्या मॉडेलची डिटेल सगळी कुठे असणार? युजर फाईल मध्ये. मग जो काय आपला मॉडेल आहे, मॉडेल बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मुंगूस. काय लागणार आहे? मुंगूस लागणार आहे ना. ठीक आहे, मुंगूसला करू आपण इकडे रिक्वायर. मुंगूस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये राहणार मुंगूस. ठीक आहे. मुंगूस झाल्यानंतर की आपल्याला मॉडेल बनवायचे. मग मॉडेल बनवण्यासाठी कसं, कॉन्स्ट एक युजर नावाचा मॉडेल इक्वल टू काय, मुंगूस डॉट मॉडेल राऊंड ब्रॅकेट मध्ये जे काय आपलं टेबल नेम आहे किंवा कलेक्शन नेम आहे ते देतो. मी इथे युजर दिलं, कोमा घेतला आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण रूल सांगणार. कोणते कोणते रूल राहणार आपले सांगा मला फास्ट मध्ये सांगा. नेम राहणार, त्याचा नेमचा टाईप कोणता राहणार? स्ट्रिंग. ठीक आहे. त्यानंतर अजून मोबाईल घेऊ. मोबाईलला टाईप कोणता देणार आपण? नंबर. बस नंबर. ठीक आहे. ठीक आहे, एवढ्या दोन गोष्टी घेऊ. आता आता आपल्याला जो काही लागणार आहे युजर डॉट मॉडेल आपण बनवलाय, आपल्याला कुठे लागतोय तो? इंडेक्स फाईल मध्ये लागतोय. मग इंडेक्स फाईल मध्ये लागतोय म्हणजे आपल्याला इकडून काय करावं लागेल? पाठवायला. मग पाठवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? काहीतरी आपण कनेक्शन साठी केलं, काय होतं मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट. एक्सपोर्ट होतं का? एक्सपोर्ट. आणि एक्सपोर्ट काय करायचे आपल्याला? युजर. बस फंडा खतम. युजर केला, आता इकडे एक्सपोर्ट केला, इकडे काय करणार आपण? इम्पोर्ट. इथं कॉन्स्ट युजर मॉडेल देतो असं नाव. ठीक आहे ना. म्हणजे आपल्याला समजेल. इक्वल टू रिक्वायर नंतर राऊंड ब्रॅकेट मध्ये डॉट स्लॅश मॉडेल फोल्डर मधून, त्यामधून आपल्याला काय घ्यायचे? युजर मधून. झाला इकडे रिक्वायर्ड. ठीक आहे ना. झाला रिक्वायर्ड झाला. त्याला रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला डेटाबेस क्रिएट होते का चेक करणार. इथं रिफ्रेश केल्यानंतर मी आपलं मोंगोडीबी कंपास मध्ये आलं, आणि ह्याला पण करतो एकदा रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं, कोणता डेमो बनवला आपण? दिसतोय की ते कुणाला? आलाय का? कुठे? हावला आलाय. त्यामध्ये युजर नावाचा टेबल आलाय. आता जो काही टेबल बनवलाय म्हणजे कलेक्शन बनवलंय, कलेक्शन मध्ये आपल्याला डेटा इन्सर्ट करायची. डेटा इन्सर्ट करण्यासाठी काय करणार आपण? ठीक आहे. आता आपण काय केलंय की रेंडर केलाय मी इथे होम पेज केल्या जागी मी काय करतो, तिथे एक छोटासा फॉर्म बनवतो. मग होम पेज वर आल्यानंतर मी होम पेज वर एक फॉर्म बनवणार. फॉर्मला ऍक्शन काय देणार आपण? सेव्ह देऊ. त्याला मेथड काय देणार? पोस्ट. अरे समजतं यार, सगळं तुम्हाला येतंय मग, है ना. त्यामध्ये दोन फील्ड राहणार. सांगा फील्ड कोणती राहणार? एंटर. त्यासाठी इनपुटला टाईप टेक्स्ट, आणि टेक्स्टला आपण त्याला एक नेम देऊन टाकू. ठीक आहे. त्यानंतर एक बीआर नंतर ह्याला करू कॉपी, आणि इथे करतो मी पेस्ट. नेमच्या जागी मोबाईल, त्याचा टाईप नंबर, त्याला एक नेम काय देणार? मोबाईल. आणि त्याला आयडीची गरज नाही. आयडी नंतर आपलं एक राहणार बटनला काय नाव देऊ आपण? इकडे येऊन रिफ्रेश करायचं. आला एक फॉर्म छोटासा. त्या फॉर्म मध्ये मी डेटा भरतो, जसं की माझं नाव भरतो, त्यानंतर माझा मोबाईल नंबर टाकला, आणि काय करणार मी? सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर डेटा कुठे गेला?
सेव्ह URL ला. मग जी काही सेव्ह URL आहे ती सेव्ह URL आपण कुठे बनवणार, इंडेक्स मध्ये आलो. मग ऍप डॉट पोस्ट राहणार, विसरू नका यार, आणि स्लॅश सेव्ह कॉमा देऊन फंक्शन मध्ये दोन गोष्टी, एक रिक्वेस्ट, दुसरी रिस्पॉन्स. आणि जो काही रिस्पॉन्स आलाय तो रिस्पॉन्स आपण करू सेंड. डेटा कशात आला, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. ठीक आहे. आणि इकडे जाऊन रिफ्रेश केलं, आलाय डेटा. का नाही आला, जे काय आपण रिक्वेस्ट डॉट बॉडी आहे तो आपल्याला टेक्स्ट डेटा घेण्यासाठी मदत करतो, ते आपण इम्पोर्टच नाही केलं. केलंय रिक्वायर्ड, केलंय का नाही, असं विसरत यार तुम्ही, सांगत नाही. npm i बॉडी डॅश, तुम्हाला सांगितले, काल सांगितलं होतं की जे काही मिडलवेअर आहे किंवा जे काही पॅकेज आहे त्या पॅकेजच्या नोट्स काढत चला. ह्याला करून नोडीमॉन केल्यानंतर इंडेक्स डॉट जेएस मध्ये आलो. आणि यामध्ये आपण काय रिक्वायर करणार, बॉडी पार्सर इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये बॉडी डॅश पार्सर, आणि हे जे एक मिडलवेअर आहे, काय मिडलवेअर आहे सांगा आता, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट बॉडी पार्सर डॉट URL, सॉरी URL एंड कोडेड राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट, त्यामध्ये एक्सटेंडेड कोलन. ठीक आहे, झाली मिडलवेअर. आणि इकडे जाऊन आपण रिफ्रेश केल्यानंतर भेटलाय डेटा. आता जो काय हा डेटा भेटतोय, डेटा आपल्याला काय करायचे आता, सेव्ह करायची. कुठे, MongoDB मध्ये. मग सेव्ह करण्यासाठी आपण काय करणार, की इथे आलो सेव्ह मध्ये, आणि इथे मी राईट करणार where data इक्वल टू अवेट, आणि अवेट नंतर पुढे डेटा इन्सर्ट करायचे आपल्याला. जो काही युजर मॉडेल आपण इम्पोर्ट केला तिथे, त्याला इथे करू पेस्ट. आणि यामध्ये राऊंड ब्रॅकेट, डेटा कशात आलाय, जो काही डेटा आलाय कशात आलाय, अरे कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आलाय ना. मग जी काय रिक्वेस्ट डॉट बॉडी ते द्या पास करून तुम्ही, आणि त्याला सांगा स्लॅश डॉट सेव्ह, फंडा खतम. आणि असिंग घेतले, अवेट घेतले म्हणजे आपल्याला असिंग घेणं कंपल्सरी आहेच, आहे की नाही. आणि जो काही डेटा आहे, डेटा इन्सर्ट होते, त्या डेटाला मी करतो इथे सेंड, फंडा खतम. इकडे जाऊन आपण करणार ह्याला रिफ्रेश, झालं डेटा इन्सर्ट. आलो आपण इकडे MongoDB कंपास मध्ये, इकडे मी करतो रिफ्रेश, आलाय डेटा, आलाय ना. डबल आपण इकडे जाऊ डेटा डबल बॅक आलो मी. बॅक आल्यानंतर फॉर्मवर आलो, फॉर्म मध्ये मी डेटा भरतो की ABC, त्याचा मोबाईल नंबर भरतो 000000 आणि सेव्ह करतो. झालाय सेव्ह. इकडे येऊ आपण आणि ह्याला करू रिफ्रेश, आलाय डेटा. आता मोबाईल नंबर 0 आला, आपण 0च भरलाय, 0च येणार. काय कॉम्प्लिकेट वाटतंय, फास्ट झालं. ठीक आहे, तुम्ही ट्राय करा, उद्या आपण आधी घेऊ डबल रिपीट. ठीक आहे, फोल्डर फक्त वेगळा केलाय, जमलं तर ट्राय करा, आपण उद्या एकदा रिपीट घेऊ. ठीक आहे ना ऑनलाईन मेंबर्स.